सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निर्णयाने आज देशभरातील प्राणीप्रेमी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे। आपण गेल्या काही काळापासून पाहत आहोत की देशभरात मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे अनेक ठिकाणी भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावर तोडगा काढण्याकरिता 11 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला होता, ज्यात मोकाट कुत्र्यांना पकडून डॉग शेल्टरमध्ये ठेवण्याचे निर्देश होते। मात्र या आदेशावर अनेक प्राणीप्रेमी आणि संस्थांनी आक्षेप घेतला आहे। या आक्षेपांची दखल घेत सुप्रीम कोर्टाने आपल्या जुन्या आदेशात काही महत्त्वाचे बदल केले आहेत। आता नवीन आदेशानुसार मोकाट कुत्र्यांना पकडून थेट शेल्टरमध्ये ठेवण्याऐवजी त्यांच्या बंध्याकरण आणि लसीकरणावर भर दिला जाणार आहे। परंतु या निर्णयामध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे। पाहूया या संपूर्ण प्रकरणावर एक सखोल रिपोर्ट। सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश। भटक्या कुत्र्यांसंदर्भात 10 महत्त्वाचे मुद्दे। नंबर 1, भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण केल्यानंतर ज्या कुत्र्यांना रेबीजचा संसर्ग झाला आहे किंवा जे आक्रमक वर्तन करीत आहेत अशा कुत्र्यांना वगळता उर्वरित सर्व कुत्र्यांना त्यांच्या मूळ परिसरात परत सोडले जाईल। नंबर 2, कुत्र्यांना रस्त्यांवर खाऊ घालण्याची परवानगी नाही। नंबर 3, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की रस्त्यावर भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना आढळलेल्या व्यक्तींवर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाईल। नंबर 4, महापालिकेने आपल्या प्रत्येक वार्डमध्ये कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी निश्चित जागा तयार कराव्यात। कोणत्याही परिस्थितीत भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालण्याची परवानगी नाही। या नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कार्यवाही केली जाईल। नंबर 5, न्यायालयाने सांगितले की अशा प्रकारे उघडपणे कुत्र्यांना खाऊ घातल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत। नंबर 6, न्यायालयाने असाही आदेश दिला आहे की जर कोणत्याही लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले गेले तर तो व्यक्ती त्यासाठी जबाबदार असेल। नंबर 7, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की प्राणीप्रेमी कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करू शकतात। नंबर 8, महापालिका भटक्या कुत्र्यांसंदर्भात एक हेल्पलाईन नंबर जारी करेल। नंबर 9, न्यायालयाने या प्रकरणात सर्व राज्यांना सामील केले आहे। सर्व राज्यांच्या विविध न्यायालयांमध्ये कुत्र्यांशी संबंधित प्रलंबित असलेले सर्व खटले एकाच न्यायालयात आणले जातील। नंबर 10, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था वरील निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीत अडथळा निर्माण करणार नाही। जर एखाद्या लोकसेवकाला अडथळा निर्माण केला गेला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर खटला चालविला जाईल। हे होते सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन आदेशातील महत्त्वाचे मुद्दे। या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर केवळ कठोर पावले उचलून नव्हे तर त्यांच्या संरक्षणाची आणि व्यवस्थापनाची काळजी घेऊनच दीर्घकालीन उपाय काढला जाऊ शकतो। आक्रमक आणि रेबीजने संक्रमित कुत्र्यांना वेगळे ठेवून इतर सामान्य कुत्र्यांचे बंध्याकरण आणि लसीकरण करणे हा एक समतोल आणि मानवी दृष्टिकोन आहे। त्याचबरोबर प्रत्येक वॉर्डमध्ये निश्चित फीडिंग पॉइंट तयार करण्याचा आदेश एक आदर्श उपाय ठरू शकतो, ज्यामुळे रस्त्यावर होणारी गोंधळ कमी होईल आणि कुत्र्यांना योग्य जागी अन्न मिळेल। आता देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या आदेशांचे पालन करावे लागणार आहे। यावर पुढील सुनावणीत या आदेशाची अंमलबजावणी कशी होते बघूया।